तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील व्याकरणातील भाषेचे अलंकार हे आज आपण समजून घेणार आहोत। तर चला मग आपण भाषेचे अलंकार हे समजून घेऊ। सर्वप्रथम आपण अलंकार म्हणजे काय ते बघूया। तर अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे। दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते। म्हणजेच एकंदरीतच आपण काय बघतो की अलंकार हा अगदी प्राचीन काळापासून माणसाचा सौंदर्यात भर घालणारा एक घटक मानला जातो। आणि अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो। आणि आपण बघतो की विविध प्रकारचे दागदागिने स्त्री असो किंवा पुरुष असो हे नेहमी सतत त्यांचा वापर करत असतात आणि त्यामुळे माणसाच्या शरीराला तर शोभा येतेच, परंतु त्याच्या सौंदर्यात सुद्धा भर पडत असते। आणि मग त्यामुळे आपलं सौंदर्य सुद्धा अधिक खुलून दिसत असतं। म्हणजेच काय की दागिन्यांचा वापर हा मनुष्य आपण अधिक सुंदर दिसावं म्हणून करत असतो। तर दागिन्याशिवाय किंवा दागिन्याप्रमाणेच तलम रंगीबिरंगी कपड्यांनी कोणाच्या शरीराला शोभा येते, तर कोणाचा चेहरा चष्म्यामुळे शोभून दिसतो। सुंदर कपडे, चष्मा हे देखील एका अर्थाने अलंकारच आहेत। अलंकारात शरीराला शोभा आणण्याचा धर्म असतो। आणि जसं आपण बघतो की आपण विविध प्रकारचे रंगीबिरंगी वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र परिधान करतो, तर या वस्त्रांमुळे कोणाच्या शरीराला शोभा येते, त्याचं सौंदर्य हे अधिक खुलून दिसतं। तर कधीकधी कोणी ज्या वेळेला चष्मा घालतं तर चष्मासुद्धा त्याला काय होतो, शोभून दिसतो, त्याच्या सौंदर्यात त्यामुळे अधिक भर पडते। मग सुंदर कपडे, चष्मा हे देखील एका अर्थाने काय आहेत, अलंकारच आहेत। म्हणजे जसं दागिन्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते, तसंच कपडे आणि चष्मा यांच्यामुळे सुद्धा आपल्या सौंदर्यामध्ये भर पडते। म्हणून अलंकारामध्ये शरीराला शोभा आणण्याचा काय असतो, धर्म असतो। म्हणजे अलंकारामुळे आपलं शरीर जे आहे ते अधिक काय दिसतं, सुंदर दिसतं। आणि म्हणूनच आपण बघतो की विवाहाच्या प्रसंगी नवरदेव असेल किंवा नवरी असेल तर त्यांना अतिशय आकर्षक रंगीबिरंगी कपडे तर असतातच, पण त्यांच्या सौंदर्यात भर घालणारे विविध प्रकारचे अलंकारसुद्धा त्यांना परिधान करण्यासाठी दिले जातात। आणि यामुळे संपूर्ण सभागृहामध्ये नवरदेव किंवा नवरी हे चटकन लक्षात येतात आणि त्या अलंकारांमुळे, त्या कपड्यांमुळे त्यांचं सौंदर्य हे काय होतं, अधिक खुलून दिसतं। मग आता जी गोष्ट व्यक्तीची आहे, मनुष्याची आहे, तीच भाषेची सुद्धा आहे। मग आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपली नेहमीची साधी भाषा न वापरता आपण वेगळ्या पद्धतीने ती भाषा वापरून किंवा सांगून ती अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो। मग आता जसं अलंकारांचं आहे की अलंकार हे व्यक्ती कशाकरिता परिधान करतात, घालतात की आपलं सौंदर्य हे अधिक खुलून दिसावं म्हणून। तसंच भाषेचं सुद्धा आहे की आपली भाषा अधिक परिणामकारक व्हावी, चांगली दिसावी, ती अधिक आकर्षक वाटावी म्हणून आपण नेहमीची साधी भाषा न वापरता ज्या वेळेला वेगळ्या पद्धतीने आपण भाषा वापरतो, भाषेमधल्या शब्दांमध्ये आणि तिच्या वाक्यरचनेमध्ये आपण जे काही विविध प्रकारचे बदल करतो आणि ती भाषा अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न आपण अनेक वेळेला करतो। विशेषतः लेखक, कवी हे काय करतात की आपली भाषा अधिक परिणामकारक व्हावी, तिच्या सौंदर्यामध्ये भर पडावी याकरिता विविध प्रकारच्या शब्दांचा, वाक्यरचनेचा, ओवींचा कवितेमध्ये आणि आपल्या
लेखनामध्ये वापर करत असतात आणि यातूनच काय दिसतं आपल्याला, भाषेचे अलंकार हे आपल्याला या विविध प्रकारच्या त्यांच्या कवितांमधून आणि लेखनांमधून दिसत असतात. तर मग अलंकार म्हणजे काय की दागिना, आणि या ठिकाणी आपण भाषेच्या अनुषंगाने त्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा भाषेमध्ये सुद्धा काय केलं जातं की भाषा अधिक सुंदर, परिणामकारक, सौंदर्य खुलवणारी आणि वाचताक्षणी ती वाचकाला त्यामुळे भुरळ पडेल अशा प्रकारची व्हावी याकरिता भाषेमध्ये सुद्धा काय केला जातो, अलंकारांचा वापर केला जातो. मग आता या ठिकाणी काही उदाहरणं आहेत की ज्या उदाहरणांच्या माध्यमातून भाषेचे अलंकार म्हणजे काय हे आपल्याला कळेल. तर बाळाला निजविताना म्हणजे झोपवताना आईला म्हणावायचे असते की आईला काय म्हणायचं आहे की डोळे मिटून घे व झोप. पण ही साधी कल्पना कवी कशा शब्दात मांडतो ते पहा की एक आई आहे आणि तिचं छोटंसं बाळ आहे की ज्या बाळाला तिला झोपवायचं आहे आणि तिच्या मनामध्ये कसला भाव आहे की तू डोळे मिटून घे व झोप, म्हणजे तू शांतपणे झोप. मग ही एक साधी कल्पना आहे, एक साधं वाक्य आहे, एक साधी कल्पना आहे, परंतु हीच साधी कल्पना कवी आपल्या शब्दात कशी मांडतो ते बघा. पापणींच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. म्हणजे एक साधी कल्पना की जी आई आपली भावना व्यक्त करते आहे की बाळा तू डोळे मिटून घे व झोप. तर हीच कल्पना कवी आपल्या शब्दांच्या माध्यमातून कशी मांडतोय की पापणींच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे. म्हणजे त्याला डोळ्याला त्यांनी कशाची उपमा दिलेली आहे की पंखांची उपमा दिलेली आहे, आणि या डोळ्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे, पाखरे. म्हणजे पंखात कशांना झोपू दे, पाखरांना, डोळ्यांना त्यांनी पाखरांची उपमा दिली आहे. तर या पाखरांना पंखामध्ये झोपू दे अशा प्रकारची उपमा त्या कवीने या डोळ्यांना दिली असल्यामुळे आपल्याला काय दिसतं की डोळ्यांना पाखरे मानल्यामुळे हा साधा विचार कसा शोभून दिसतोय. म्हणजे एक साधी कल्पना ही अधिक काय दिसते, सौंदर्यपूर्ण दिसून येते. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, माणसाच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःख अधिक असते. ही साधी कल्पना कवीने कशा चमत्कृतीपूर्ण रीतीने मांडलेली आहे ते बघा. की आपण नेहमी म्हणतो की माणसाच्या आयुष्यात काय आहे, सुखांपेक्षा दुःख हे अधिक आहे, आणि ही साधी कल्पना आहे, परंतु कवीने ती कशा पद्धतीने आपल्या शब्दांमध्ये मांडलेली आहे ती बघा. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे. म्हणजे एक धागा सुखाचा आहे, म्हणजे सुख हे माणसाच्या जीवनामध्ये कसं आहे, एखाद्या एक धाग्याच्या प्रमाणे आहे, परंतु याच आयुष्यामध्ये 100 धागे हे कशाचे आहेत, दुःखाचे आहेत. म्हणजे सुखापेक्षा काय आहे, दुःख हे कित्येक पटीने अधिक आहे. जरतारी हे वस्त्र मानवा तुझ्या आयुष्याचे, आणि हे जे सुती तलम आणि कसं आहे रेशमी वस्त्र आहे, हे मानवी जीवनातलं जे वस्त्र, ज्याला जरतारी वस्त्र मानवी जीवनाला त्याने म्हटलेलं आहे. तर हे जरतारी वस्त्र हे कसं आहे, हे संपूर्ण आयुष्यभर तो काय करतो, सुखदुःखाचे अनुभव घेत हे वस्त्र हा मनुष्य जो आहे तो वागवत असतो. मग आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण वाटते नाही का. भाषेला ज्याच्या ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. की या ठिकाणी आपल्याला या दोन उदाहरणांमध्ये हे दिसतं की एक साधी कल्पना ही कवी आपल्या शब्दांच्या, वाक्यरचनेच्या
आणि भाषेच्या माध्यमातून अधिक अर्थपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण करतो. म्हणून त्यांनी काय म्हटलं आहे की एक साधी कल्पना अधिक मोहक आणि अधिक सौंदर्यपूर्ण वाटावी याकरिता भाषेच्या ज्यांच्यामुळे भाषेला शोभा येते, ज्या ज्या गुणधर्मांमुळे, ज्या ज्या शब्दचमत्कृतींमुळे, शब्दांमुळे, अक्षरांमुळे भाषेला काय येते, शोभा येते, त्या गुणधर्मांना काय म्हणतात, भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता केव्हा दोन वस्तूंमधील साम्य दाखवून तर केव्हा विरोध दाखवून नाद निर्माण करणारे शब्द वापरून तर केव्हा एखादी कल्पना वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगून आपण आपली भाषा अधिक सुंदर किंवा परिणामकारक करण्याचा प्रयत्न करतो. केव्हा केव्हा आपण काय दाखवतो, दोन वस्तूंमध्ये साम्य दाखवतो. जसं डोळ्यांना त्याने काय म्हटलं आहे, पाखरांची उपमा दिलेली आहे. आणि आयुष्याला काय, आयुष्याबद्दल काय कल्पना केली आहे की आयुष्य हे कशा प्रकारचं आहे, वस्त्रासारखं आहे. म्हणजे यामध्ये आयुष्य, डोळे यांची साम्य किंवा समान गुणधर्म हे दोन वस्तूंमध्ये त्यांनी दाखवलेले आहे. तर केव्हा केव्हा विरोध दाखवला जातो, विरोधाभास दाखवला जातो दोन शब्दांमध्ये. आणि कधी कधी नाद निर्माण करणारे सारखे सारखे शब्द हे वापरले जातात वाक्यरचनेमध्ये. आणि एखादी कल्पना कधी कधी वाजवीपेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते. म्हणजेच ज्या ठिकाणी साम्य, विरोध, नाद, कल्पना या सर्वांचा, या गुणधर्मांचा वापर करून आपली भाषा अधिक सुंदर आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न हा लेखक किंवा कवी हा करत असतो. मग केव्हा केव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होतो आणि भाषेला काय येतं, अधिक शोभा येते. तर केव्हा योजिलेल्या शब्दांमुळे अर्थांचे सौंदर्य खुलून दिसते. त्यामुळे भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार होतात. कधी कधी काय होतं की शब्दातील अक्षरांची जी रचना आहे, अक्षरांमुळे काय होतो, नाद निर्माण होतो. म्हणजे कानाला एक प्रकारची गेयता किंवा एक प्रकारचं मधुर संगीत जसं आपण ऐकतो, गाण्याचे बोल जसे असतात, तर या शब्दांच्या रचनेमुळे, अक्षरांच्या रचनेमुळे काय होतं, नाद निर्माण होतो आणि भाषेला काय येतं, शोभा प्राप्त होते. तर कधी कधी असे काही अर्थपूर्ण शब्द कवितेमध्ये येतात की त्या अर्थपूर्ण शब्दांमुळे काय होतं, अर्थात शब्दांमुळे अर्थांचे सौंदर्य हे काय होते, खुलून दिसते. म्हणजे अशा काही शब्दांचा वापर कवी आपल्या कवितेमध्ये करतो की त्यामुळे त्यातून निघणारा जो अर्थ आहे, त्या अर्थामुळे एक वेगळं सौंदर्य हे कवितेच्या किंवा कवींच्या कवितेला प्राप्त होतं. आणि त्यामुळे भाषेच्या अलंकारांचे काय होतात, दोन प्रकार होतात. तर ते दोन प्रकार कोणते ते आपण बघणारच आहोत पुढे. मग अलंकारांचे म्हणून दोन प्रकार हे ढोबळमानाने मानले जातात. एक म्हणजे शब्द अलंकार आणि दुसरं म्हणजे अर्थ अलंकार. तर शब्द अलंकार म्हणजे काय की जो शब्दांच्या चमत्कृतीमुळे किंवा कवितेमध्ये असलेल्या शब्दांचा जो एक वेगळा अर्थ कवी आपल्या शब्दातून व्यक्त करतो, त्यामुळे घडून येणारा जो अलंकार आहे, त्यामुळे होणारा जो अलंकार आहे त्याला शब्द अलंकार असं म्हणतात. तर अर्थ अलंकार म्हणजे काय की जो शब्द आहे त्या शब्दाचा जो अर्थ आहे, त्या अर्थातून जो बोध पुढच्या वाचकाला होतो, तर यातून जे एक वेगळं सौंदर्य भाषेचं निर्माण होतं, त्या शब्दांमधून निघणारा जो अर्थ आहे त्या अलंकाराला काय म्हणतात, अर्थ अलंकार असं म्हणतात. म्हणजे बघा, ही शब्द अलंकार म्हणजे जिथे काय सांगितलेलं आहे की अक्षरांतून एक वेगळी रचना तयार होते, एक वेगळा नाद कवितेच्या किंवा कवींच्या कवितेला प्राप्त होतो. तर या नादमाधुर्यात, या शब्दांच्या नादमाधुर्यातून जो अलंकार होतो
त्याला शब्द अलंकार असं म्हणतात. तर दुसरीकडे ज्या ठिकाणी शब्द जो असतो त्या शब्दांचे जे अर्थ असतात त्या अर्थातून काय निर्माण होतो, जो अलंकार निर्माण होतो त्याला अर्थ अलंकार असं म्हणतात. तर शब्द अलंकारांचे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे यमक अलंकार, दुसरा अनुप्रास अलंकार आणि तिसरा श्लेष अलंकार. तर यावेळेला आपण यमक आणि अनुप्रास अलंकार याबद्दल, या शब्द अलंकारांबद्दल माहिती बघणार आहोत आणि पुढे अर्थ अलंकार आपण बघणारच आहोत. पण तत्पूर्वी यमक आणि अनुप्रास हे शब्द अलंकार कसे होतात याबद्दल आपण माहिती घेऊया. तर पहिला अलंकार आहे यमक अलंकार, ज्यालाच शब्द अलंकार असा आपण म्हणतो, कारण शब्द अलंकारामधलाच तो एक प्रकार मानला जातो. खालील ओळी वाचा व निरीक्षण करा. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय की मनाचंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. या ठिकाणी जिजावे आणि निववावे यामध्ये वे हे शब्द, हे काय, हे जे अक्षर आहेत हे अक्षर वारंवार त्या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे वे या अक्षराची पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. मग ज्या ठिकाणी कोणत्याही शब्दाची पुनरावृत्ती होते ते शब्द एका कवितेच्या चरणाच्या म्हणजेच ओळींच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक एक किंवा अनेक अक्षरं हे वेगवेगळ्या अर्थाने जेव्हा येतात तेव्हा त्या अलंकाराला यमक अलंकार असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी मी आपणास ते योग्य पद्धतीने कळावं म्हणून या कवितेच्या ओळींमध्ये ज्या अक्षरांचा रंग हा काय आहे, काळा आहे, ते काय दिसतात आपल्याला त्या ठिकाणी त्या शब्दांमधील अक्षरांच्या सारखेपणामुळे त्या ठिकाणी आपल्याला नाद निर्माण झालेला दिसतो आणि त्यांचे यमकसुद्धा जुळवलेले आपल्याला दिसतात, जुळलेले आपल्याला दिसतात. तर असे जे अक्षर असतात ज्यामुळे कवितेच्या ओळीमध्ये नाद निर्माण होतो आणि अशा कवितेच्या चरणाच्या म्हणजेच ओळींमध्ये शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरं वेगवेगळ्या अर्थाने आल्यास तेथे कोणता अलंकार होतो, यमक अलंकार होतो. त्या ठिकाणी दुसरं उदाहरण आहे. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. या ठिकाणी सुद्धा या कवितेच्या ओळीमध्ये आपल्याला काय दिसतं की नदीशी आणि झाडाशी या शब्दांमधले जे एक अक्षर आहे शी हे काय झालेलं आहे, हे सारखं आपल्याला आलेलं दिसतं. म्हणजेच या ठिकाणी या दोन्ही ओळींचा जे यमक आहे ते आपल्याला जुळताना दिसतं. म्हणून ज्या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, यमक जुळताना दिसत असेल मग ते काय असेल, कवितेच्या चरणाच्या शेवटी म्हणजे कवितेच्या ओळीमध्ये शेवटी असेल किंवा मध्ये असेल किंवा ठराविक ठिकाणी असेल, तर किंवा एक किंवा अनेक अक्षरं हे वेगवेगळ्या अर्थाने आलेली असतील तर त्या ठिकाणी काय होतो, यमक हा अलंकार होतो. मग तिसरा आहे आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. या ठिकाणी काय दिसतं आपल्याला, तान्हा आणि पान्हा म्हणजे न्हा हा शब्द, हे जे अक्षर आहे त्याची पुनरावृत्ती आपल्याला झालेली दिसते. म्हणजे त्याचे यमकसुद्धा आपल्याला या शब्दांच्या माध्यमातून जुळलेले दिसतात. म्हणून हा अलंकार सुद्धा कोणता अलंकार आहे, यमक अलंकार आहे. त्यानंतर आणखी काही उदाहरणं आपण बघूया यमक अलंकाराची. यामध्ये चौथं उदाहरण आहे. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ सुसंगती. या ठिकाणी पूर्वीच्या
कवितेच्या ओळीमध्ये काय होतं की शब्दांचे शेवटचे अक्षर हे सारखे होते आणि त्या माध्यमातून त्यांचं यमक जुळत होतं. परंतु या ठिकाणी आपल्याला काय दिसतं की या ओळींमध्ये जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मणी सर्व काळ सुसंगती, की शब्दांच्या कवितेच्या चरणाच्या मध्ये शेवटी किंवा ठराविक ठिकाणी या ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरं हे काय दिसतात वेगवेगळ्या अर्थाने आलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून हा सुद्धा अलंकार काय आहे यमक अलंकार मानला जातो. पुढे 5वं उदाहरण आहे सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो. तर या कवितेच्या ओळींमध्ये चरणांमध्ये आपल्याला काय दिसतं प्रत्येक शब्दाच्या शेवटी डोडो हा शब्द आलेला आपल्याला दिसतो आणि प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक शब्दाच्या शेवटी डो हा अक्षर आपल्याला आलेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा काय दिसतं आपल्याला की या ठिकाणी यमक अलंकाराची व्याख्या जी आहे ती या ठिकाणी सुद्धा आपल्याला आलेली दिसते की कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास त्या ठिकाणी काय होतो यमक अलंकार होतो. तर अशा पद्धतीने आपण यमक अलंकार म्हणजे काय ते आता समजून घेतलेलं आहे. तर आता पुढे यानंतरचा जो अलंकार आहे तो आपण समजून घेऊया. तर यानंतरचा अलंकार आहे अनुप्रास अलंकार आणि हा सुद्धा कशामध्ये मोडतो शब्द अलंकारामध्ये त्याचा समावेश होतो. तर या अलंकाराची काही उदाहरणं मी या ठिकाणी आपणास दिलेली आहेत तर ती मी वाचून दाखवतो. गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटी नावाचा कृष्ण मेळ खेळे. आता या ठिकाणी या कवितेच्या ओळींमध्ये आपल्याला एक वैशिष्ट्य दिसेल जर आपण त्या अगदी मनपूर्वक आणि निरीक्षण करून वाचल्यात तर आपल्याला काय दिसतं की या कवितेच्या अनेक शब्दांमध्ये आपल्याला ल हा शब्द ठराविक अंतराने मध्ये चरणाच्या शेवटी अशा पद्धतीने आपल्याला आलेला दिसतो. म्हणून काय म्हटलं आहे की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची जर पुनरावृत्ती होत असेल आणि त्यातील नादामुळे त्या कवितेच्या कडव्यांना ओळींना चरणांना जर सौंदर्य प्राप्त होत असेल तर तेव्हा जो अलंकार होतो त्याला काय म्हणतात अनुप्रास अलंकार असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गडद निळे जलद भरुनी आले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील हिरव्या तटी नावाचा कृष्ण मेळ खेळे. तर या ओळींचं आपण जर निरीक्षण केलं असेल तर आपल्याला काय दिसतं की वरील ओळी वाचताना ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळे काय होतो आहे की या ओळींमध्ये एक प्रकारचा नाद निर्माण होतो आहे आणि त्यामुळे या काव्यपंक्तीला काय दिसतं शोभा आलेली दिसते. म्हणजे त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडलेली दिसते. आपण यापूर्वी सुद्धा बघितलं आहे की भाषेचे अलंकार म्हणजेच काय की शब्दांच्या अक्षरांच्या माध्यमातून भाषा ही अधिक परिणामकारक आणि सौंदर्यपूर्ण अर्थपूर्ण करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यातूनच भाषेचे अलंकार हे काय होतात घडून येतात. तर म्हणून काय म्हटलं आहे की या ज्या वरील कवितेच्या पंक्ती आहेत ओळी आहेत या वाचताना आपल्याला एक अक्षर म्हणजे ल हे अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं दिसतं आणि ते आल्यामुळे काय होतं की एक प्रकारचा नाद निर्माण होतो आहे.
आणि त्यामुळे या संपूर्ण काव्यपंक्तीला काय दिसतं, एक शोभा आलेली दिसते. त्यांचं सौंदर्य हे अधिक खुलून आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे की एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. म्हणजे या ठिकाणी एका अक्षराची काय झालेली आहे, पुनरावृत्ती झालेली आहे. आणि त्या पुनरावृत्तीमुळे काय दिसतं की एक प्रकारचा नाद निर्माण होतो आणि कानाला या कवितेच्या ओळी ऐकायला आपल्याला खूप आनंद मिळतो आणि एक सौंदर्य त्यातून तर खुलतंच, परंतु कानाला सुद्धा एक गोडवा त्यामुळे आपल्याला मिळतो. तेव्हा असं जेव्हा सौंदर्य एखाद्या अक्षरामुळे प्राप्त होतं तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. आणखी एक अनुप्रास अलंकाराचं उदाहरण बघूया की अनुप्रास अलंकार. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. या ठिकाणी सुद्धा काय आहे की स स स स या शब्दाची पुनरावृत्ती आपल्याला झालेली दिसते. म्हणजे या काव्यपंक्तीमध्ये प्रत्येक ओळीमध्ये आपल्याला काय दिसतं, त्या शब्दांच्या प्रथम म्हणजे सर्वात पहिले स स हा शब्द आपल्याला आलेला दिसतो. म्हणजे स या शब्दाची काय झालेली दिसते, पुनरावृत्ती झालेली दिसते आणि त्यामुळे एक प्रकारचा नाद हा निर्माण झालेला दिसतो आणि त्यामुळे ते आपल्याला ऐकायला सुद्धा गोड वाटतं आणि या काव्यपंक्तींच्या सौंदर्यात सुद्धा त्यामुळे भर पडलेली आपल्याला दिसते. म्हणून काय म्हटलं आहे की अशा प्रकारे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षरांची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज शब्द अलंकारामधील 2 प्रकार बघितले. एक म्हणजे यमक अलंकार आणि दुसरा अनुप्रास अलंकार. यापुढील अलंकारांचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत, पण हे अलंकार तुम्हाला कळलेले असतीलच अशी मी आशा करतो. यावर आपण अधिक वाचन करावं. आपल्याकडील जे मराठी व्याकरणाची पुस्तकं असतील तीसुद्धा वाचावीत आणि अलंकार हे नीटपणे आपण समजून घ्यावेत, कारण पुढे 10वी 9वीमध्ये सुद्धा आपल्याला यातीलच काही अलंकार हे अभ्यासासाठी असतील. तर हे सर्व सांगून मी थांबतो. धन्यवाद.